नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। दिल्ली में बीजेपी द्वारा राहुल गांधी पर दो सांसदों सारंगी और राजपूत पर हमला करने का आरोप लगाया गया और राहुल गांधी पर एफआईआर दर्ज किया गया। राहुल गांधी पर लगे आरोप और दर्ज एफआईआर को लेकर शिवसेना यूबीटी के नेता संजय राउत ने निशाना साधते हुए कहा, मैं सारंगी और राजपूत को जानता हूँ। सारंगी का बैकग्राउंड आप देख लीजिए। ऐसी नौटंकी करने में ये लोग नंबर 1 हैं। उनको नाटक कंपनी का अवार्ड मिलना चाहिए, ड्रामा मिलना चाहिए। भारतीय जनता पार्टी नाट्यशाला है, मराठी में जिसे नटरंगी नार बोलते हैं। मैं ये जो मिस्टर सारंगी है और राजपूत है उनको पहचानता हूँ। सारंगी का बैकग्राउंड आप एक बार देख लीजिए। ऐसे नौटंकी करने में ये लोग नंबर 1 है। उनको ड्रामा थिएटर का पुरस्कार मिलना चाहिए, अवार्ड मिलना चाहिए। नाटक कंपनी का ये लोगों को, ये नाट्यशाला है। भारतीय जनता पार्टी ये नाट्यशाला है। हमारे मराठी में बोलता है नटरंगी नार। हाँ, ये नटरंगी नार है, ये नाट्यशाला है। मुंबई से सटे कल्याण में 2 गुटों में विवाद और हमले को लेकर परप्रांतीय और मराठी विवाद सहित विवादित भाषा में गाली गलौज को लेकर राजनीति शुरू हो गई है। मामले को लेकर शिवसेना यूबीटी के नेता संजय राउत ने सरकार पर निशाना साधा है। संजय राउत ने कहा, कल्याण की कल की जो घटना है जिसमें मराठी आदमी गंदे हैं, मराठी आदमी ऐसे हैं वैसे हैं, कल्याण में क्या मुंबई में भी मराठी बोलेंगे नहीं। हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने मराठी लोगों के हित के लिए शुरू की गई शिवसेना को तोड़ने का काम किया है। शिवसेना कमजोर किया, शिवसेना का चिन्ह दिया। संजय राउत ने सरकार को नामर्द और लाचार बताते हुए मुख्यमंत्री से माफी की मांग की। कल्याण मधली कालची जी घटना आहे मराठी माणसा संदर्भात मी वारंवार तुमच्या समोर बोलतोय, लिहितोय, सांगतोय। कल्याण मध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले। मराठी माणसं घाणेरडी आहेत, मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही। हा, मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या घातल्या। मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत। हे लोढा गुंडेचा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी। ही हिम्मत या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली, मराठी माणसाच्या हक्कासाठी, भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला। ते यासाठी की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी, लोढा, गुंडेचा बरं का आणि सगळे इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा, यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा, व्यापारी गोतावळा, त्यांनी मराठी माणसाला कमजोर केलाय। आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत। हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत। मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत। ठाणे, कल्याण, डोंबिवलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं। याचं कारण शिवसेना तोडली, शिवसेना कमजोर केली। पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजतायत, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं, ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले, शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत, त्यांना कालच्या कल्याण मधल्या घटनेची वेदना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते। मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांना ही वेदना आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो। हे नामर्द आहेत, हे सत्तेसाठी लाचार आहेत। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली, हे लाचार आहेत। यांनी महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे बरं का। मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा म्हणून। प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था, संघटना, व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान। मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार, हद्दपार करायचं। कालचा मराठी माणसावरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे। आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। उपमुख्यमंत्री आहेत 2,
स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भातली. मुंबई में भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के कार्यकर्ताओं द्वारा कांग्रेस दफ्तर पर हमले को लेकर संजय राउत ने निशाना साधा है। संजय राउत ने महाराष्ट्र सरकार और अमित शाह पर निशाना साधते हुए कहा कि सत्ता की मस्ती है। अमित शाह बाबा साहेब के लिए अपशब्द का इस्तेमाल करते हैं और ये लोग माफी मांगने को तैयार नहीं, ये शिवसेना पर हमला करेंगे। सत्तेचा हा गैरवापर सत्तेची मस्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव, भारतरत्न यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शाह अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठवलेला राजकीय पक्ष संघटनांवरती असे हल्ले केले जातात. ही सत्तेची मस्ती आहे. पण ही मस्ती जी आहे इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत. हुकुमशाही आणि असे मस्तवाल लोक हे नष्ट झालेले आहेत. दिल्ली में बीजेपी ने राहुल गांधी पर बीजेपी के 2 सांसदों पर हमले का आरोप लगाया। हमले को लेकर बीजेपी ने राहुल गांधी पर एफआईआर दर्ज करवाया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा राहुल गांधी को अर्बन नक्सल बोलने और मुख्यमंत्री अजीत पवार को सीएम पद के बयान को लेकर शिवसेना यूबीटी के नेता संजय राउत ने निशाना साधा है। संजय राउत ने कहा कि शहरी नक्सलियों पर मुख्यमंत्री क्या कहते हैं उस पर ध्यान न दें। क्या बाबा अढ़ाव नक्सली है? क्या एक सेना अधिकारी नक्सली है? अमित शाह कहेंगे नक्सलवाद खत्म हो गया और फडणवीस अर्बन नक्सलवाद की बात करते हैं। वहीं अजीत पवार के सीएम मुद्दे पर संजय राउत ने कहा उनको प्रधानमंत्री भी बना सकते हैं, उनको कुछ भी बना सकते हैं। एकनाथ शिंदे को प्रधानमंत्री बना सकते हैं। आप क्या करोगे देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नक्षलवाद पूर्ण संपलाय असं अमित शाह एका बाजूला म्हणतात. नक्षलवादी कोण? अमोल पालेकर नक्षलवादी होते का? बाबा आढाव नक्षलवादी होते? संजय राऊतांसारखे अनेक लोक, आर्मी ऑफिसर, अनेक निवृत्त आर्मी अधिकारी ज्यांनी देशासाठी रक्त सांडले, गोळ्या झेललेल्या आहेत, हा, हे सगळे नक्षलवादी होते का? तुम्हाला या देशाचं काय करायचं आहे? तुम्ही नक्षलवादी कोणाला म्हणताय? अतिरेकी कोणाला म्हणताय? तुमच्या अवतीभोवतीचे भ्रष्टाचारी आहेत ना, आधी त्यांचा बंदोबस्त करा. नहीं, प्रधानमंत्री भी बन सकते हैं. अगर देवेंद्र फडणवीस चाहते हैं एक दिन वो सीएम बनेंगे तो शायद वो प्रधानमंत्री भी बन सकते हैं. प्रधानमंत्री बनेंगे, क्या क्या बन सकते हैं. और एकनाथ शिंदे भी बनेंगे. फिर आप क्या करोगे? आपको भी तो प्रधानमंत्री बनना है ना, देवेंद्र जी को. महाराष्ट्र में महायुति की सरकार आने के बाद विपक्ष महायुति के सहयोगी पार्टियों को लेकर और अन्य मुद्दों को लेकर निशाना साध रहा है। शिवसेना यूबीटी के नेता संजय राउत ने आरएसएस पर निशाना साधते हुए गंभीर आरोप लगाया। संजय राउत ने आरएसएस पर निशाना साधते हुए कहा इन्हीं लोगों ने भाजपा को सत्ता में लाया है, देश और महाराष्ट्र को नुकसान पहुंचाने का काम किया है, इसलिए मुंबई में मराठियों पर हमले हो रहे हैं। जिस पर तुमने भ्रष्टाचार का आरोप लगाया, आज उन्हीं के साथ सरकार बनाया है। भागवतांच्या कान टोचण्याला काय अर्थ नाही. कान टोचणं, कानाला भुकं पाडणं, याच लोकांनी भाजपला सत्तेवरती आणलं हे लक्षात घ्या. देशाचं नुकसान करणारं, महाराष्ट्राचं नुकसान करणारं काम हे आरएसएसने केलंय, म्हणून मराठी माणसावर मुंबईत हल्ले होत आहेत. तेव्हा भागवतांच्या कान टोचण्याकडे फार लक्ष देऊ नका. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले संघानं आणि ज्यांच्यामुळे आम्ही पराभूत झालो लोकसभेला असा अजित पवारांवरती आपण आरोप केला, त्या अजित पवारांना तुम्ही बौद्धिकाला बोलवता, हा, बौद्धिक घ्यायला बोलवता त्यांचे लोक, आणि त्यांचा प्रचार केला तुम्ही विधानसभेत. फार लक्ष देऊ नका.